नांदेडच्या वजिराबाद मागच्या एका बकाल झोपडपट्टीत पहाटेचे 4 वाजले होते. 10 बाय 10च्या पत्र्याच्या खोलीत मुक्ता संतापाने स्वतःची बॅग भरत होती. मुक्ताला लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. आई वडील गेल्यावर तिचा मोठा भाऊ शिवा एका वीटभट्टीवर काम करून तिला शिकवत होता. मुक्ताला पुण्याच्या एका मोठ्या पोलीस अकॅडमीत प्रवेश मिळाला होता, पण त्याची फी 50,000 रुपये होती. गेल्या 2 महिन्यांपासून शिवाची वागणूक अचानक बदलली होती. तो वीटभट्टीवर न जाता रात्री उशिरापर्यंत बाहेर राहायचा. तो घरी यायचा तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडलेला असायचा. त्याला चालताही यायचे नाही आणि सर्वात भयंकर म्हणजे त्याच्या दोन्ही हातांच्या नसांवर सुया टोकल्याचे काळे निळे व्रण दिसायचे. मुक्ताला खात्री पटली की आपला भाऊ वाईट संगतीत लागून ड्रग्जच्या आहारी गेला आहे. आज पहाटे शिवा अडखळत घरात आला. त्याचे डोळे लाल झाले होते आणि शरीर थरथर कापत होते. त्याने खिशातून 50,000 रुपयांचे बंडल काढले आणि मुक्ताच्या हातात ठेवले. मुक्ते, हे घे फीचे पैसे. जा पुण्याला, मोठी साहेब हो. शिवाचा आवाज कापत होता. मुक्ताच्या रागाचा स्फोट झाला. तिने ते पैसे हातात घेतले आणि दुसऱ्या हाताने शिवाच्या कानशिलात भडकावली. लाज नाही वाटत तुला? आई वडिलांच्या संस्कारांची राखरांगोळी केलीस. स्वतःच्या नशांमध्ये नशा भरून आणलेले हे घाणेरडे पैसे मला नको होते, पण मी हे घेते कारण मला माझ्या स्वप्नासाठी ते हवेत. पण लक्षात ठेव, या घरातून मी आज कायमची जाते. जोपर्यंत मी पोलीस ऑफिसर बनत नाही तोपर्यंत तुझ्यासारख्या गरदुल्याचं थोबाडही मी बघणार नाही. मुक्ता बॅग घेऊन रागाने निघून गेली. शिवा तिथेच पत्र्याच्या दाराला टेकून मान खाली घालून शांत उभा राहिला. त्याने तिला एकदाही अडवले नाही. 2 वर्षे उलटली. मुक्ताने जिद्दीने अभ्यास केला आणि ती PSI बनली. अंगावर खाकी वर्दी आणि खांद्यावर 2 स्टार लागल्यावर तिचे पहिले पोस्टिंग नांदेडमध्येच झाले. वर्दीचा आणि अधिकाराचा एक वेगळाच रुबाब तिच्या अंगात भिनला होता. आज तिने ठरवले होते की त्याच झोपडपट्टीत जाऊन शिवाला स्वतःची ताकद दाखवायची. त्या गरदुल्याला आज दाखवून देते की त्याची बहीण काय बनली आहे. या रागाने ती पोलीस जीप घेऊन त्या पत्र्याच्या खोलीबाहेर पोहोचली. खोलीला बाहेरून कडी होती. तिने रागाने एका झटक्यात ती कडी उघडली आणि दरवाजा ढकलला. आत भयंकर काळोख आणि औषधांचा उग्र वास होता. पण आत पाऊल ठेवताच मुक्ताचे डोळे विस्फारले. तिची पोलीस कॅप हातातून खाली पडली आणि तिचा श्वास छातीतच गोठला. त्या खोलीत शिवा जमिनीवर एका फाटलेल्या गोणपाटावर पडला होता. तो नशेत नव्हता, तर त्याचे संपूर्ण शरीर लकव्याने कायमचे निकामी झाले होते. त्याचे हातपाय वेडेवाकडे झाले होते आणि तोंडातून लाळ गळत होती. तो फक्त छताकडे बघत जिवंत प्रेतासारखा पडून होता. मुक्ता थरथरत्या पावलांनी पुढे गेली. शिवाच्या उशाशी एका खाजगी मेडिकल रिसर्च कंपनीची फाईल पडली होती. मुक्ताने ती फाईल उघडली. त्यात शिवाचा फोटो होता आणि खाली लाल अक्षरात लिहिले होते, मानवी चाचणी. पेशंटने स्वतःच्या इच्छेने एका अत्यंत धोकादायक नवीन औषधाच्या चाचणीसाठी स्वतःचे शरीर दिले आहे. या औषधामुळे शरीराच्या मज्जासंस्थेला कायमचा लकवा मारण्याचा 90% धोका आहे. पेशंटला या धोक्याची पूर्ण कल्पना आहे. मोबदला 50,000 रुपये. मुक्ताच्या डोक्याला मुंग्या आल्या. तिला स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागले. ज्या भावाला ती नशेखोर आणि गरदुल्ला समजत होती, त्या भावाने कोणतीही नशा केली नव्हती. बहिणीच्या पोलीस अकॅडमीची फी भरण्यासाठी त्याच्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. म्हणून त्याने स्वतःचे धडधाकट शरीर
एका खाजगी कंपनीला प्रयोगशाळेतील उंदरासारखे विकले होते. त्याच्या हातावरचे ते सुयांचे डाग ड्रग्सचे नव्हते, तर ते बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या शरीरात सोडल्या गेलेल्या त्या भयंकर विषारी औषधांचे होते. त्याने बहिणीच्या अंगावर खाकी वर्दी चढवण्यासाठी स्वतःच्या तरुण शरीराचा कायमचा बळी दिला होता. मुक्ता त्या पत्र्याच्या खोलीत शिवाच्या पायांजवळ गुडघ्यावर कोसळली. तिने ती फाईल स्वतःच्या छातीशी घट्ट धरली. ज्या भावावर ती 2 वर्षे सूड घेण्याची स्वप्ने बघत होती, तो भाऊ तिच्याच खाकी वर्दीच्या पायाखालची जमीन बनून आज कायमचा मूक झाला होता. मुक्ता रडली नाही. तिने कोणताही आक्रोश केला नाही, पण तिचे डोळे फाटलेले होते. स्वतःच्या यशाच्या अहंकाराची आणि भावाच्या त्या भयंकर निस्वार्थ त्यागाची जाणीव इतकी अस्वस्थ करणारी होती की त्या खाकी वर्दीत एका जिवंत प्रेतासारखी शून्यात बघत कायमची थिजून गेली. ती सुन्न करणारी शांतता कोणत्याही भयंकर गुन्ह्यापेक्षा भयानक होती. आपण अनेकदा वरवरच्या परिस्थितीवरून आपल्या माणसांचा तिरस्कार करतो, पण तुमच्या सुखासाठी त्यांनी स्वतःचे रक्त आणि भविष्य कसे जाळून राख केले आहे हे समजायला अनेकदा पूर्ण आयुष्यही अपुरे पडते. सत्याचा उलगडा झाल्यावर पश्चातापाची आग माणसाला मरेपर्यंत शांत बसू देत नाही. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.